नमस्ते महाराष्ट्राची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करणार आहोत। भारतामध्ये अखेर कोरोना संसर्गाची तिसरी लाट धडकलेली आहे। देशाच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर एन.के. अरोरा यांनी याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली आहे। देशातल्या प्रमुख महानगरांमध्ये नव्याने आढळत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांपैकी 75% रुग्ण हे ओमायक्रॉन व्हेरिएंटचे बाधित असल्याचा आता तपशील हाती आलेला आहे आणि ही तिसऱ्या लाटेची सुरुवात आहे असं अरोरा यांनी आता सांगितलेलं आहे। डॉक्टर एन.के. अरोरा यांनी ही अतिशय महत्त्वाची माहिती आता दिलेली आहे। अखेर भारतात कोरोनाची तिसरी लाट धडकल्याचं त्यांचं म्हणणं आहे। देशातील महानगरांमध्ये नव्याने आढळत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांपैकी तब्बल 75% रुग्ण हे ओमायक्रॉन या व्हेरिएंटनं बाधित असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे। ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असल्याचं डॉक्टर एन.के. अरोरा यांनी स्पष्ट केलेलं आहे। आताची ही अतिशय महत्त्वाची मोठी बातमी आपण सध्या पाहतो आहोत। अखेर भारतात कोरोना संसर्गाची तिसरी लाट धडकल्याचं देशाच्या कोविड टास्क फोर्सच्या प्रमुखांनीच आता सांगितलेलं आहे। तिसऱ्या लाटेची ही सुरुवात झाल्याचं डॉक्टर एन.के. अरोरा यांचं म्हणणं आहे। देशातल्या महानगरांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं वाढतोय। या बाधितांपैकी 75% जे बाधित आहेत ते ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटनं बाधित असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, अखेर कोरोनाची तिसरी लाट आता देशामध्ये धडकल्याचं कोविड टास्क फोर्सच्या प्रमुखांनीच सांगितलेलं आहे आणि तब्बल 75% रुग्ण जे आढळत आहेत बाधित ते ओमायक्रॉन या व्हेरिएंटनं बाधित असल्याचा तपशील देखील समोर आलेला आहे। प्रशांत, सविस्तर याबद्दल काय सांगताय? बरोबर अजिंक्य, ज्या पद्धतीने माहिती पुढे आलेली आहे ती देशभरात गेल्या 2 आठवड्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही अतिशय झपाट्याने आणि वेगवान पद्धतीने वाढत आहे। ज्या पद्धतीने ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण भारतात आढळल्यानंतर त्याचा 1 आठवडाभर कुठल्या प्रकारची संख्या वाढत नव्हती, पण त्या 1 आठवड्यानंतर ज्या पद्धतीने झपाट्याने संख्या वाढत आहे, खास करून महानगर जे प्रमुख महानगर आहे, मुंबई असो, दिल्ली असो, कोलकाता असो किंवा चेन्नई सारखे जे महानगर आहे, या महानगरांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण हे झपाट्याने वाढत आहे। आणि ज्या पद्धतीनं कोविड टास्क फोर्सचे प्रमुख आहेत डॉक्टर अरोरा यांनी स्पष्ट केलंय की देशात जे नवीन कोरोना रुग्ण येत आहेत त्याची संख्या आता जवळपास 30,000पेक्षा जास्त आहे आणि दररोज ही संख्या वाढत आहे। तर या पैकी जवळपास 75% म्हणजे साधारणतः 25,000पेक्षा जास्त जे रुग्ण आहेत हे नवीन व्हेरिएंटचे असल्याची माहिती पुढे आलेली आहे ना, असा त्यांचा दावा आहे आणि त्यांच्या प्रकारची माहिती दिली आहे। त्यामुळे धोका वाढलेला आहे आणि ज्या पद्धतीनं पहिली लाट असो आणि दुसऱ्या लाटेमध्ये ज्या पद्धतीनं डेल्टा प्लसनी ज्या पद्धतीनं प्रकोप माजवला होता, त्याच धर्तीवरती आता ओमायक्रॉनचा देखील प्रकोप पाहायला मिळण्याची शक्यता आहे। कारण की आगामी 2 ते 3 आठवडे ही संख्या झपाट्याने वाढत राहील आणि ज्या पद्धतीनं गेल्या वेळी दुसऱ्या लाटेच्या दरम्यान ही संख्या साधारणतः 2 लाखांच्या पुढे गेली होती रुग्णांची संख्या देशभरातली, तेवढीच रुग्णांची संख्या असण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे। त्यामुळे एकीकडे ज्या केंद्रीय आरोग्य खातं, केंद्रीय गृह मंत्रालय आणि टास्क फोर्सच्या वतीने या संपूर्ण 23ही राज्यांमध्ये प्रामुख्याने या 23 राज्यांच्या मुख्य सचिवांना देखील पत्र लिहिण्यात आलेलं आहे की काळजी करण्याची गरज आहे, जास्तीत जास्त लसीकरण करण्याची गरज आहे। लसीकरण झालं तर हा ओमायक्रॉनचा धोका आहे थोडा संभवतः टाळता येऊ शकतो। पण ज्या पद्धतीनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की मास्क घालणे आणि शारीरिक अंतर पाळणे हेच 2 प्रमुख याच्यावरती उपाय आहेत आणि हात धुणे हा एक तिसरा महत्त्वाचा उपाय आहे। जेव्हाही बाहेर गेल्यानंतर हात धुल्याशिवाय घरात येऊ नये अशा प्रकारच्या सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत। जेही पहिल्या लाटेच्या वेळेस होते, दुसऱ्या लाटेच्या वेळेच्या सूचना होत्या, त्याच धर्तीवरच्या तिसऱ्या लाटेच्या सूचना आहेत। पण महत्त्वाचं म्हणजे लोकांची जी काळजी आहे ती कमी झालेली आहे। खास करून लोक पहिल्या लाटेच्या घाबरले होते, दुसऱ्या लाटेच्या जास्त घाबरले, पण त्यानंतर जशी आकडेवारी कमी व्हायला सुरुवात झाली, लोकांनी पुन्हा मास्क न घालता बाहेर फिरायला सुरुवात केली आहे। त्यामुळे रुग्ण वाढत आहे असंही तज्ञांना वाटत आहे। त्यामुळे आता या घडीला जर बघितलं तर अनेक डॉक्टर देखील ओमायक्रॉनच्या
प्रकोपाच्या आतमध्ये आलेले आहे. प्रकोप कचाट्यात त्यांना पकडलेल्या ओमायक्रॉननी. त्यामुळे ओमायक्रॉनचे जे रुग्ण आहेत ते झपाट्याने वाढत राहील आणि ही संख्या जी आहे आगामी काही दिवसामध्ये 1 लाखाच्या पुढे जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. बिलकुल प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. देशाच्या कोविड टास्क फोर्स प्रमुखांनी जी माहिती दिली आहे त्या माहितीच्या अनुषंगाने आता खबरदारी बाळगणं गरजेचं असणारच आहे. मात्र सोबतच हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे की धोका कदाचित वाढू शकतो, शक्यता व्यक्त होतीये. खबरदारी घेणं आपल्या हातात आहे, त्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करणं अतिशय गरजेचं असणार आहे.